नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिल्ली येथे आंदोलनासाठी रायगड जिल्ह्यातून शिक्षक संघ प्रतिनिधी रवाना। टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने देशभरातून शिक्षक सहभागी होणार आहेत। या आंदोलनासाठी रायगड जिल्ह्यातून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी दिल्ली येथे रवाना झाल्याची माहिती अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी टीईटी अनिवार्य या संबंधी दिलेला निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिद्ध कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे अस्तित्व मिटवणारा आहे। या निर्णयाविरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने 25 सप्टेंबर रोजी एक शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या 5 याचिका संघटना दाखल करत असून यासंबंधी कायदेतज्ञांचा सल्ला ही संघटना घेत आहे। याबाबत विविध राज्यांनी ही याचिका दाखल केल्या असून देशभरात समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। न्यायालयीन लढाईबरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे, कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही। पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी संघटनेच्या वतीने निवेदन दिले। लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नाविषयी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे। त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांनी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। त्यामुळे आता 24 नोव्हेंबर रोजी शिक्षक प्रतिनिधी लक्षवेधी धरणे आंदोलन दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर मंतरवर करणार आहेत। या आंदोलनाचा भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातून सुमारे शिक्षक संघटनेचे 50 प्रतिनिधी दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याची माहिती अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी दिली आहे। यामध्ये किशोर मोहिते राज्य संयुक्त चिटणीस, रंजना केणी महिला सेल राज्य सरचिटणीस, संजय केणी सल्लागार, सोपान चांदे रायगड जिल्हाध्यक्ष, विनोद जोशी जिल्हा सरचिटणीस, राजेंद्र धोत्रे उपाध्यक्ष, शेखर बोरकर उपाध्यक्ष, प्रकाश खडस उपाध्यक्ष, दत्ता शिर्के संयुक्त चिटणीस, अनिल सारंगे, विजय जगताप, मनोहर भोसले, रंजित अहिरे, विष्णू सफरा, श्याम पवार, संजय अष्टेकर आदी शिक्षक प्रतिनिधी दिल्ली येथे रवाना झाले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सोपान चांदे व उपाध्यक्ष राजेंद्र धोत्रे यांनी दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।